नमस्कार, मी इंडियन संगीता आणि आज मी पाहायला आलेली आहे जे नम्रात आलेलं नाटक आहे. या नाटकाचं नाव आहे मोक्ष. खरंच रडायला येईल असं हे नाटक आहे. प्रत्येक घरातली ही स्टोरी आहे. नाटक पाहता पाहता मला तर रडूच आलं. त्या बापाचं दुःख पाहवलं नाही. सुद्धा ऐक ना, ही बातमी आहे. अगं जपान मध्ये 50 केळ्याला जन्म धन्यांना ते माता पिता. बरं मग काय नाही झाले विनोद यासाठी असते ना. अरे म्हातारपणात ह्या तिळांपैकी एक तरी सवय व्हायला ना, तर ह्या मेहनतीचा फायदा. मुखात गंगोदर टाकायला, भैरवी म्हणायला, अग्नी द्यायला एक तरी जवळ हवा ना. तर आपल्यासाठी का जवळ नाही का त्यांची. झाला तुमचा फरक सुरू. इंटरव्हल मध्ये सुजाता सगळ्यांशी भरभरून बोलत होती. खरंच खूपच भन्नाट नाटक आहे, म्हणून तर याचा नंबर आलेला आहे. हे प्रेक्षक समोर बसलेले आहेत आणि हे जज परीक्षक. हाय करा, हाय करा ना. तुम्ही दिसले पाहिजेत प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझ्या. आता जिथं तुम्ही तिथं आम्ही. हाय कर ग. खूप टेन्शन आलं. सगळे नाही पण ते खरं तर सॉरी मला फक्त माझी हिरोईनच दिसते. इंटरव्हल मध्ये सुजाता अगदी सगळ्यांशी गप्पा मारण्यात नेहमी दंग असते, पण इथे जे सगळे बसलेले आहेत ना, ते 101 ऍक्टर आहेत. सगळेच कलाकार इथं बसलेले आहेत. हे सुजाता ज्यांच्यासोबत बोलते ते पण रायटर आहेत आणि कालच आम्ही त्यांचं एक नाटक बघून आलो होतं. याच साठी केला होता अट्टहास हे नाटक ह्यांनी लिहिलेलं, आणि खरंच ते पण नाटक खूप छान होतं. पण हे जे सगळे बसलेले हे सगळेच खूपच भारी ऍक्टर आहेत आणि मला खूप आनंद होतोय. सगळे ऍक्टर नाटक पाहायला बसलेले आहेत. काय नावाने हाक मारायची ते तुम्ही ठरवा. साहेब आम्ही निघू का आता. हे आनंद करतो ना, सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि काय मदत लागली ना सांगायला देतील. या ठीक आहे. जेवायची पण वेळ झाली आहे. डॉक्टर फिरतात, दवा पण घ्यायची. पट्टे आहेत ना कसे. अरे मी या म्हटलं म्हणजे जा हो एक मिनिट आलं लक्षात आलं. हे कसं वर्षात नाही रे. खरी साखर म्हणजे दिसत नाही नसते. कशाला चांगली असते. आणि साहेब खिशाला हाय ध्यानात आहे माझ्या. अरे ते विसरून कसं चालेल बाबा. अरे म्हणजे मग एवढ्या अल्प गोष्टीमध्ये तुम्ही मला एवढी मदत केली. हा खूप आभारी आहे. पैसे
आम्हाला साहेब धन्यवाद सर. प्रत्येक गोष्टीसाठी किंमत चुकवावी लागते. तर काही ती केवळ माणसाच्या भावनांना अपेक्षा मागच्या तू का थांबस? मला चारधामलाच जायचं होतं ना. बाबा तुमची इच्छा असेल तर मी आत्तापासून सगळं ऑनलाईन बुकिंग. पुन्हा सांगतो असा बाप बनू नकोस. अरे बाळा बाळा मला माझा मुलगा हवाय. तुझ्या भौतिक गरजा मागवता मागवता बाप हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ. माफ कर बाळा, मी चुकलोय. बाबा प्लीज असं नका ना बोलू. आय नो तुम्ही किती माझ्याशी बरोबर वृक्षपणे वागलात ना तरी तुमच्यातल्या बळगा बाबाची ओळख पाहिजे कायम जपली माझ्या मनात. तुम्हाला लग्न करणं नाही पडलं बाबा, पण त्यासाठी तुम्ही सॉरी बोलायची संधी नाही दिली तो कधी. बाबा इथे एचआर मीडियाचे इतके घोळ सुरू होते ना की माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. म्हणून मला नुकतं लग्न करावं लागलं. मला आईच्या कार्यालयाला येत आलं. कायम किती म्हणतात राहिला मनात मला. मला माहिती होतं की मी नाही आल्यामुळे तुम्ही किती चिडले असेल माझ्यावर, पण बाबा काय करू मी. बाबा इथे खूप कठीण परिस्थिती होती हो जॉबची. गेल्या वर्षी तुमची काय झाली असेल आणखी नक्की. म्हणून ना बाबा मी मुद्दाम मुक्ताला व्हिडिओ कॉल लावायला सांगायचं. तुम्हाला लपून स्क्रीनवर बघायचं हो. बाबा तुमच्याशी खूप वाटतं. असं वाटतंय ना की मी तो मोठ्या तडफडातून मुक्त झालो. पण बाबा 1.5 महिन्याने मी येतोय तिथे. हो आणि तेही 1 महिन्यासाठी. हो हो बाबा. बाबा मी काय म्हणतो, आपण तेव्हा जाऊयात का सगळे चारधामला? हो बाबा. मी आता एकटा नाही येणार. अहो सोबत मुक्ता आणि अथर्वलाही घेऊन येतोय. काय सांगतोयस? तुम्ही काळजी घ्या ना स्वतःची. आपण भेटू लवकर. नाटकाचा शेवट एकदम उत्तम झाला. अगदी डोळ्यात पाणी आलं, भरून आलं सगळ्यांना आणि भन्नाट नाटक वाटलं एकदम. म्हणजे खूपच काय माझ्याकडे शब्द नाहीयेत. नाटक संपल्यानंतर जो सगळ्यांचा लोंढा तिथे स्टेजवर गेला, कलाकारांना भेटण्यासाठी सगळे उत्सुक होते. सगळे खाली पण कलाकार, वरती पण कलाकार. खरंच माझ्यासाठी हे सगळं भारावून टाकणारं दृश्य होतं. मी स्वप्नात आहे का काय असं मला वाटतं. आणि मग मी सुजाताच्या पाठोपाठच गेले आणि ते शूट करण्याचा प्रयत्न करते आणि केलेलं आहे. तर तुम्ही ते बघा, तुम्ही कसं थिएटरच्या पाठीमागं दृश्य असतं. आणि हे किती भारी दृश्य आहे की कलाकारच कलाकारांची भरभरून तारीफ करतो. हे सगळे जे आहेत ते सगळे कलाकार, रायटर, प्रोड्युसर
आणि सगळेच आहेत त्यामुळं. आणि त्यात सुजाता जिथे जाईल तिथे सगळेच सुजाताची ओळखीची आणि सगळेच जण सुजाताची तारीफ करतात. ते पण पाहून खूप भारी वाटतं. खरंच मस्त कलाकार जेव्हा कलाकाराची त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी मी बघत आम्ही हे मी बघतो म्हणून मला खूप आवडतं. आम्ही हे मस्त गेलो त्याला भेटत कसे कसे होते ते सगळ्यांना रडवलं. समजतो ते बापरे. आणि काय नाटक लाईटचा खूप भारी इफेक्ट. लाईट्स मस्त मस्त. काय म्हणता बाकी खूपच सुंदर बाबा. सगळ्यांना खरंच गुरु आहेत सगळे. खरं पडदा उघडायला पाहिजे आता भेटायचंय तर. हो ना? हो पडदा उघडा पडदा उघडायला पाहिजे. काय सांगू हा उघडा उघडा पडदा हो हो उघडला काय संगीता आहे संगीता. हा आहे मी पाठीमागे. इकडे सगळे सामान आहे ना प्रॉपर्टी. म्हणून म्हटलं काय म्हणते पहिल्यांदा बसून आले सगळ्यांना कल्पनेच्या पलीकडे काय रोल जगलास तू यार. थँक्यू तुम्ही आलात म्हणून बरं वाटतं. आमच्या हक्काची पेक्षा नाही आलो नाही आलो तर बोललो ना नाटक बघायचं समाधान. हा माझा मित्र आहे कॉलेजमधला आणि हा रिटायर्ड केमिस्ट्री प्रोफेसर विल्सन कॉलेज. एक फोटो घेणार आहे. कॉलेजमेट नाही मी ब्लॉग फोटो काढा बनवते. आमचा हे आमचा हा, फोटो फोटो. चेतन या हे पहा साऊंड स्टेज कॅमेरा ह्यांचा पण खूप हातभार असतो नाटकाला. फर्स्ट प्राईज किंवा प्राईज मिळवून देण्या पाठीमागे ह्यांचा खूप मोठा हात असतो. ह्यांच्यामुळे पण नाटकामध्ये वेगळ्या प्रकारचा इफेक्ट येतो. आणि हे नंदू राणींचं घर आहे. ते शिवसेनाचे कार्यकर्ते आहेत आणि सुजाताचे मित्र. त्या BPTमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांची भेट झाली आणि आम्हाला त्यांचं घर पाहण्याचा योग आला. तर त्यामुळे त्यांचं घर पण खूप छान सुंदर इंटिरियर मला खूप आवडलं म्हणून मी त्याचं पण थोडंसं शूट केलेलं आहे. आणि त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. खूप छान वाटलं गप्पा मारून. तर ते तुम्ही गेलं मी तिकडे होते. कुठला पुरस्कार तो गुणवंत कामगार पुरस्कार कुणाला तुम्हाला मिळाला? यांना मिळालाय. तो मला खूप आधी मिळालेला. आम्ही आजीवन काय आपण आणि तो दुसरा SCO विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आम्हाला दुसरा? आजीवन आहे. हा मुंबई पोर्टाचा आहे. त्याच्यानंतर महापौरांच्या हस्ते हा मिळाला. कुठला? हा बघा हा सेकंड. त्याच्यावर काय म्हटलंय ते मुलगा वेगळी माणसं. वाव, हा. मस्त आहे रे. आणि तो अंधारातले दिवे. हा बघा हा 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 हा
आणि हा आमच्या मुंबई पोर्टरचा 26 जानेवारीला मिळालेला अध्यक्षीय पुरस्कार. हा मस्त. मस्तच आहे एकदम. यांना खूप पुरस्कार बघा. हो आणि तुझे पण बघितलेत मी, खूप पुरस्कार आहे तिच्या घरी पण. कलाकार आहे ती. दोन गोण्या फक्त मला हे कुठे ठेवलेलं दिसत नाही, मला दाखव होतं तो, ठेवले. मला त्यामुळे दाखव. आम्हाला काय झालं, विशेष कार्यकारी अधिकारी लाईफ टाईम Lifetime आहे. लाईफ टाईम हो का? जिंदगी बरोबर. सगळ्यांना स्टॅम्पिंग करायला. हो ना. ते जे शासनाचं एक पद आहे ना पद आहे ते. ते लाईफ टाईम आहे, म्हणजे वी आर गेझेट ऑफिसर. हो का. हा, हा. चला आता मस्त आहे ना चेहरा. आणि हा असं बनवून घेतलं का हे सगळं? शिंदे साहेबांची मी दिवाणी आहे आणि तुम्ही कार्यकर्ते, मला मस्त वाटतं. मला व्हिडिओ दाखवतो ना शिंदे हा साहेबांनी. नाही, दाखवा ना मला व्हिडिओ. हा जो भगवा आहे ना, हा बघा हा. हा हा. हा शिंदे साहेबांनी माझ्या हातात दिलेला, म्हणून मला ठेवलाय. बापरे. हा बघ हा. त्याने दिलाय हा त्यांनी दिलेला, आम्ही बघितला मी यांचा व्हिडिओ हो का? पाठवलेला. हो. नाही डायनिंग टेबल आहे. हम्म. मी म्हटलं काय आहे. नाही मी तेच म्हटलं फ्रेम आहे का काय, मी महाराष्ट्राचं थोडस तरी हा स्क्रॅच मस्त पासून आहे. आलेले आहेत ना, हा. त्याच्यामुळे त्यांना लोकांचं खूप जाणीव आहे. लोकांचा वाटतो. हा हा एक्झॅक्टली. आणि कसं आहे, ते आपल्याकडे आपल्या समस्या जाणून घेतात हा आणि त्यांची ऍक्शन एवढी डायरेक्ट आहे ना, हा. डायरेक्ट फोन करतात, डायरेक्ट काम करतात. नाही मग हे याला भेटा, त्याला प्रत्यक्ष भेटा. म्हणजे आम्ही टीव्हीवर बघून फक्त आम्ही बोलतो हा नेता चांगला आहे आणि हा आपला माणूस आहे, आता जे पण प्रत्यक्ष वातावरण जे तुमच्या हा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालं ना, ते त्यांच्यामुळे झालं. कारण म्हणजे मुख्यमंत्री असा असू शकतो, असा असू हे शकतो. लोकांना त्यांनी दाखवून दिलं. दाखवून दिलं. आणि असा मी पाहिजे बघितलंय, मुख्यमंत्री, असा पाहिजे. रात्री 4 वाजेपर्यंत ते काम करायचे मुख्यमंत्री असताना वर्षावरती, म्हणजे कुणालाही जाऊन न देणार. हम्म, हम्म. पण ह्याच्या आधी आम्ही आता मी 25-30 वर्ष 30-35 वर्ष याच्यामध्ये आहे, पण वर्षा कधी बघितला नव्हता. हा. शिंदे साहेबांमुळे बघितलं. मग तेच ना, म्हणजे किती सामान्य फक्त माणूस. महापौर हा पुरस्कार मिळाला तेव्हा महापौरांनी पुरस्कार ते एकदम म्हणजे राजा, म्हणजे राजासारखे ते ना. आणि एकदम असं काम क्वाईट, कधी एक्साइटेड नाहीत. बघितलं ना, हो. असं म्हटलं तर बघा, म्हणजे सेनेमध्ये मी आहे 30 वर्ष, हा परंतु त्यांचा आणि माझा जास्त सहवास मी एंट्री केल्यानंतर आला, म्हणजे एक 5-6 महिन्यात. तरी पण मी सिमरनची पत्रिका द्यायला गेलो त्यांना. हम्म. त्यावेळेला ते आमदारांना पण भेटत नव्हते, पण मला त्यांनी 10 मिनिटात आतमध्ये घेतलं. पत्रिका मी हातात दिली आहे बघा, किती म्हणजे ना साधा माणूस. पत्रिका हातात दिली तर त्यांनी असं मला दाखवतो फोटो. मला 15 तारखेला अधिवेशन होतं ना नागपूरला, अच्छा. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होता. त्यांनी असं बघितलं वरती, मला म्हणाले नंदुराणे मी 15 तारखेला नागपूरला आहे, तर मी आधी येऊ की नंतर येऊ, असं तरी मला विचारलं. आणि मी म्हटलं आधी या. आपण म्हणतो राजा आमच्याशी बोलल का नाही, काय नाही, किती आहे ना. 15 ऐक जरा काय बोलतात. लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांनी घरची व्हिजिट फायनल केली माझ्या, सगळं फिक्स झालं. घरी येणार होते माझ्या, पण त्या दिवशी ते प्रचंड बिझी होते. आदल्या दिवशी हा. म्हणजे नागपूरची तयारी आणि ते सगळं मंत्रिमंडळाचा शपथविधी, कोणी आले नाहीत, पण त्यांनी तयारी मात्र दाखवली आहे. हो ना, मानलं पाहिजे किती त्यांना. म्हणजे प्रश्नच नाही. हा. त्याची प्रतिक्रिया बघा ना कशी आहे बघा. मस्त आहे. नाही ग्रेट ग्रेट. पत्रिका हातात हो दिल्यावर ना, हो हो. त्यांनी हे बघा मला विचारलं, त्यांनी कधी येऊ, हे बघा. तेवढं मोठं मन आहे त्यांचं. नाही नाही असं कोण कार्यकर्ता नाही, नाही विचारेल? ना, असं आहे की असं नाही? मुख्यमंत्री आता मी कसा काय असतो. मिनिस्टर नाही, आमदार नाही किंवा कार्यकर्त्याला नगरसेवक नाही, विचारलं कळलं की नाही? पण हे वडवी नगरसेवक आम्ही बघतोय त्यांना. हे घ्या, काढा बघा. आम्ही हा, बघतोय त्यांना. नाही. अरे, हे माझं नाही नाही, चित्र राजा जर बघण्याचं- असा असेल तर मग काय ते त्यांचं म्हणजे मस्तच. म्हणजे मी काय, मला म्हणजे मी तर सामान्य आहे, मला काय कळत नाही राजकारणातलं काय नाही. तुम्ही तर कार्यकर्ते, तुम्ही एवढे तारीफ करता, मी सामान्य व्यक्ती सुद्धा. मी त्या मंत्र्याला टीव्हीत बघून मी बोलते, आम्हाला समजतं ना. जरी जनता हा साधी बोळी असली ना तरी जनतेला समजतं कोण कसा आहे काय आहे ते. आणि मला आजही असं वाटतं की शिंदे साहेब जेव्हा बोलले ना घरी येतो, तर ते मला असं आतून वाटतं की ते माझ्या घरी येणार. अशा रीतीने आम्ही छान गप्पा मारल्या आणि त्यांच्या मिसेसने स्वतःच्या हाताने बनवलेले गव्हाचे लाडू हे मी पहिल्यांदा खाल्ले. खरंच खूपच सुपर टेस्टी होते त्यांचे लाडू. पुन्हा मला ते लाडू खायची इच्छा होईल. लाडू खाल्ले आणि आम्ही असं तिळगुळ मकर संक्रांतीच्या दिवशी गोड गोड त्यांचा निरोप घेतला. तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण आणि लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असाच नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. पण तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक प्लीज करा, त्यांनी मला प्रोत्साहन मिळतं. तर पुन्हा भेटू. चला, टाटा.